नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरियासाठी फिरावं लागत आहे। यावर्षी गहू पेरणी जास्त असल्यामुळे युरियाची मागणी जास्त आहे। कृषी केंद्रामध्ये युरिया उपलब्ध आहे, पण ते शेतकऱ्यांना उपलब्ध नाही म्हणून सांगितलं जातं। गहू पेरणी होऊन 1 महिना झाला आहे। गहू पिकाला नत्राची गरज असल्यामुळे युरियाची फार आवश्यकता आहे। तो मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना गव्हाचे पीक जास्त घ्यायचे असेल आणि पिकाला युरिया दिला नाही तर पीक पिवळे पडून उत्पन्न कमी होईल याची भीती शेतकऱ्यांना आहे। शेतकरी हा कृषी केंद्राकडे विनवण्या करून सुद्धा शेतकऱ्याला युरिया दिला जात नाही। एखाद्या कृषी केंद्रामध्ये शेतकऱ्याने 4 पोत्याची मागणी केली तर 1 पोत देता येईल, त्यासोबत एखादी दुसरी वस्तू घ्यावी लागेल म्हणून सांगितले जाते। युरियाची मूळ किंमत 266 रुपये आहे, पण याकरिता त्या शेतकऱ्यांना जास्त पैसे द्यावे लागत आहे। तसेच बारीक युरियाची गरज असताना जाड युरिया विकत घ्यावा लागत आहे। यामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे। याकडे कृषी अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे आणि शेतकऱ्यांना जास्त युरियासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे। युरियासाठी कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यकाने याकडे लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।